नागपूरमध्ये युवकांशी बोलताना राहुल गांधींवर टीका करताना फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांची पातळी म्हणजे जीभ घसरली. त्यांनी त्यांना बोलघेवडा म्हटलंय. त्यांना मोदीजी समोर दिसले असावेत. कारण 15 लाख प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात टाकू, दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, 100 स्मार्ट सिटी आम्ही करू, शेतकऱ्यांना लागत मूल्याच्या 1.5 हमी भाव देऊ, असं सांगणारी व्यक्ती त्यांच्या डोळ्यासमोर आली असावी. वास्तविक पाहता राहुल गांधींनी काय सांगितलं तर राहुल गांधींनी नोटबंदी केल्याने आपला GDP कमी येईल सांगितलं. कोरोनाच्या संदर्भामध्ये त्यांनी जो इशारा दिला होता तो आपल्याजवळ आहे. त्यांनी एकंदरीत ऑपरेशन सिंदूर आणि तत्सम बाबतीत सांगितलं. अमेरिकेचा दबाव कसा येतोय तो त्यांनी सांगितला. पण राहुल गांधींनी जे जे काही सांगितलं आहे ते काळाच्या कसोटीवर ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे. त्यामुळे खरं बोलणारा माणूस राहुल गांधी आणि बोलायचा बात बोलायची खडी आणि बोलघेवडेपणा हा नरेंद्र मोदींमध्ये आहे. त्यांना मोदींच्या संदर्भात जे बोलायचं होतं त्यांनी राहुल गांधीच्या माध्यमातून वड्यावरचं वांगार काढण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींचा महाराष्ट्रातील दौरा हा दणानून सोडणार आहे. देवेंद्र फडणवीसांची झोप उडालेली आहे. त्यामुळे सातत्याने देवेंद्र फडणवीस आमच्या पुण्याच्या आयोजनाच्या संदर्भात आरोप करत आले आणि कार्यक्रम झाल्यानंतर देखील त्यांचं पोटसुळके अजून स्वस्त बसलेलं नाही. ते अजूनही टीका करतात आहे. वास्तविक पाहता या सर्व पुण्याच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम यशस्वी होत असताना त्यांनी जे जे काही बोललं होतं त्यांनी तसं काही केलं नाही आणि राहायला भाडोत्री कार्यकर्त्याच्या माध्यमातून हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न केला. भाडोत्री कार्यकर्त्यांकडून आमच्यावर हल्ला केला. पैसे देऊन आणायला सांगितलं. त्यांनी सांगितलं चौकशी करू. अरे करा ना चौकशी. जर न खाऊंगा ना खाणे दूंगा तुमचं ब्रीद वाक्य आहे तर तुम्ही गर्दी पैसे देऊन आले असेल त्याची चौकशी करा. तसे पुरावे असतील तर तुम्ही गुन्हे दाखल करा. आता तुमच्याजवळ तर दुसरे कामं नाहीच आहे. कारण चौकशी जो आहे सिंचन आयोगाचा सिंचन घोटाळ्याचा चौकशी तुम्ही थंड बस्त्यात टाकली आहे. त्यासोबतच तुम्ही इतर इतक्या चौकशीचे गंभीर प्रकरण आहेत त्याच्यात आपलं लक्ष नाही. ते चंद्रकांत पाटील म्हणतात की दगडावरचे ठसे आधार कार्ड सोबत आम्ही तपासू. तुम्ही म्हणता आता पैसे म्हणजे तुम्हाला काम करण्याची आता कुठलीही संधी राहिली नाही. तुमची दमछाक झालेली आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून आता बेताल अशा स्वरूपाची वक्तव्याची एक शृंखला आपल्याकडून सुरू आहे. मुख्यमंत्री महोदय असं वागणं बरं नव्हे. मात्र भुजबळ म्हणतात की हे आंदोलन जे आहे जरांगेंचं हे आमच्या विरोधात नाही शासनाविरोधात आहे. शासनाच्या विरोधातच मराठा समाजाचं मागणी जी आहे आरक्षणाची ती असली पाहिजे. नाहक मराठा आणि OBC अशी लढाई लावण्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. सरकारजवळ राजकीय इच्छाशक्ती नाही. सरकारने 3 वेळेस आंदोलक मुंबईला आले असताना काय सांगितलं याचं उत्तर त्यांनी तातडीने द्यावं. दुसरा याच्यावर खरंच समाधान त्यांना करायचं असेल आणि खरंच आरक्षण द्यायचं असेल तर एकतर काँग्रेस सरकार असताना जे दिलेलं आरक्षण होतं त्या आरक्षणाची पाठराखण करत असताना ते पुन्हा मिळवून घेण्याकरता एव्हाना सरकारनं प्रयत्न करायला हवे होते. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. आता जनगणना सुरू आहे. त्यामध्ये जातनिहाय जनगणना करावी आणि त्या आधारावर मराठा आणि इतर सर्व समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा सोडवावा. सोबतच केंद्रात सरकार आहे भाजपचं, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे. 50% मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने तातडीने पाठवावा. केंद्र सरकारमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा संविधान संशोधन आलं तर काँग्रेस मदत करायला तयार आहे. ही आधीच असणारी भूमिका आहे आणि 50%वर आरक्षण जर गेलं तर अर्थात हे सर्व आरक्षणाचे प्रश्न सुटतील. मागच्या आठवड्यामध्ये साखर जी 60-65 रुपये होती ती आता जवळपास 80 रुपयापर्यंत पोहोचली आणि ही 100 रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सरकारचं महागाईवर नियंत्रण नाही. सरकार हा केवळ नफा कमवणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं असणारं ही एक यंत्रणा आहे. त्यामुळे उद्योगपतींचंच चांगभलं करावं हा सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्यांना महागाईचा जो फटका बसतोय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. 50 रुपयावरून साखर 80 रुपयावर गेली. 80 रुपयावरून आता ती 100 जाईल. 100 वरून 150 जाईल. 60 रुपयाचं पेट्रोल डिझेल जे आहे ते 110 रुपयाच्या घरात गेलं आहे. सिलेंडर जे होतं ते 1000च्या वर गेलं आहे. म्हणजे नेमकं मोदी सरकारचं फडणवीस सरकारचं चाललं काय हा प्रश्न या निमित्तानं विचारावा वाटतो. आणि यासोबतच केवळ मुठभर उद्योगपतींचं चांगभलं झालं पाहिजे हीच भूमिका सरकारची आहे आणि त्याची जळ त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.